हॅलो डिप्लोमा टॉपर्स, हे आपला लेक्चर नंबर 3 राहणार आहे डीसीएन सब्जेक्टसाठी। या अगोदर 2 लेक्चर्समध्ये आपण बरेच क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते बघा, सगळ्यात पहिल्यांदा आहे लिस्ट टाइप्स ऑफ एरर इन द डेटा ट्रान्समिशन। याचा आन्सर लिहिताना बरेच विद्यार्थी फक्त जे काही एररचे टाइप्स आहेत ते एकाखाली एक टाइप्स लिस्ट करून टाकतात। असं करू नका। सगळ्यात पहिल्यांदा एररची काय डेफिनेशन असते ते एररला डिफाइन करा आणि त्यानंतर त्याचे टाइप्स लिहा। सिंगल बिट एरर, मल्टिपल बिट एरर, बर्स्ट एरर किंवा एरर इन द डेटा, फ्लो इंटिग्रिटी एरर, असं एक सिस्टमॅटिक त्याचा आन्सर तयार केलेला आहे। ते आन्सर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या नोट्समध्ये मिळून जाईल। त्यानंतर नेक्स्ट आहे लिस्ट IEEE 802X स्टँडर्ड्स। ओके, IEEE म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, ही त्यांची एक स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे। यामध्ये जे 802 असतं, हे 802 म्हणजे वायरलेस कम्युनिकेशन स्टँडर्ड आणि त्यानंतर X म्हणजे त्यामधला सब स्टँडर्ड असतो। तर 802.11 म्हणजे वायफाय असतो, WLAN किंवा वायरलेस लोकल एरिया नेटवर्क। त्यानंतर 802.15 असतो, 15 म्हणजे ब्लूटूथ, 16 म्हणजे तुमचा WLAN असतो, परत इथरनेट असतं। असे n नंबर ऑफ आहेत। आपल्याला फक्त इथं काय करायचं, सुरुवातीला सांगायचं की IEEE काय असते, व्हॉट इज IEEE। IEEE तुमचं एक स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे। IEEE चं लॉंग फॉर्म लिहा आणि त्यानंतर हे 802.x चे जे 3-4 स्टँडर्ड्स असतात ते स्टँडर्ड्स त्याच्या खाली लिस्ट करायचे, असं त्याचं कंप्लीट आन्सर तयार होतं। त्यानंतर असते डिफाइन CRC और पॅरिटी। आता बघा, CRC असो किंवा पॅरिटी असो, हे दोन्ही तुमच्या एरर डिटेक्शनच्या मेथड्स आहेत। ओके, तर CRC म्हणजे तुमची सायक्लिक रिडंडन्सी चेक काय असते, ज्यामध्ये आपण काय करतो हे थोडंसं शॉर्ट मध्ये 3-4 लाईन मध्ये लिहायचं। आणि पॅरिटी म्हणजे काय, ही सुद्धा तुमची एक एरर डिटेक्शन टेक्निक असते, ज्याच्यामध्ये आपण जो तुमचा बिट नंबर D7 असतो त्या D7 ची व्हॅल्यू 1 किंवा 0 करतो आणि पॅरिटीला इवन किंवा ऑड आपण सेट करू शकतो। ओके, CRC ही एक पॉप्युलर यूज होणारी मेथड असते, बट पॅरिटी जी आहे ही मेथड तेवढ्या पॉप्युलरली वापरली जात नाही जेवढी तुमची CRC वापरली जाते। पॅरिटी मध्ये तुमचा ड्रॉबॅक असतो की पॅरिटी जी आहे ती इवन नंबर ऑफ एरर्सला, इवन नंबर ऑफ चेंजेसला कधीही डिटेक्ट करू शकत नाही। असा जो ड्रॉबॅक आहे पॅरिटीचा, हा आपण CRC मेथड मध्ये काय करत असतो, ओव्हरकम करत असतो। CRC तुमची सगळ्यात पॉप्युलर एरर डिटेक्शनची मेथड असते। ओके, सो CRC काय असते काय नाही, इथं फक्त डेफिनेशन मध्ये ते लिहून टाकायचं। क्लिअर? तर या पुढचे आणखी 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, जवळजवळ 17 आहेत क्वेश्चन्स। आता तर आपले किती कव्हर केलेत आपण, 11 क्वेश्चन झालेले आहेत। पुढच्या 2 ते 3 लेक्चर्स मध्ये हे आपण 2 मार्क्सचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर करूयात आणि त्यानंतर मग 4 मार्क आणि 6 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय आन्सर लिहिता येतं ते